खासदार सुप्रिया सुळे यांचा मोबाईल आणि व्हॉट्सअप हॅक करण्यात आलेला आहे। सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिलेली आहे। कोणीही मला मेसेजेस किंवा फोन करू नये याबाबत मी पोलीस तक्रार केलेली आहे, कृपया याची नोंद घ्यावी असं ट्विट सुप्रिया सुळे यांनी केल्याची माहिती समोर येत आहे। माझ्या दुसऱ्या सहकाऱ्यांनी आणि मी जेव्हा फोन बंद केला, जयंतराव जी माझ्या शेजारीच बसले होते, जयंतरावांना मी विनंती केली की तुम्ही मला एक व्हॉट्सअप करा म्हणजे चेक होईल। तर तो डिलिव्हरी झाला आणि त्या व्यक्तीने जयंतरावनं उत्तरही दिलं याचा, आणि माझा फोन बंद होता। म्हणजे माझा फोन बंद, मी चिप काढलेला, म्हणजे माझा काहीच ऑपरेशनल नव्हता फोन। आणि जयंतरावांच्या बरोबर ती व्यक्ती चॅटिंग म्हणजे त्यांनी डबल टिक केली। मला व्हॉट्सअप वापरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक कस्टमरला विनंती करायची की हॅकिंगमध्ये काहीतरी गडबड चाललेली आहे। तुम्हाला कुठलाही मेसेज आला तर तो जबाबदारीने वाचा, आणि जर अनोळखी असेल तर प्लीज घेऊ नका। म्हणजे ह्याच्यात काहीच मी केलं नाही। त्याच्यामुळे जे व्हॉट्सअप म्हणजे हा स्पॅममध्ये आलाय, मी पोलीस कंप्लेनही केलेली आहे। पण सगळ्या युजर्सला माझी विनंती आहे की हे हॅकिंगचं काहीतरी मोठं प्रकरण दिसतंय, तुम्ही सगळ्यांनी अतिशय सांभाळून तुमचा व्हॉट्सअप प्लीज वापरा। हे कोण हॅक करतंय आता पोलिसांकडून आपल्याला क्लॅरिफिकेशन मिळेल। कसं कळणार ना आपल्याला? हे सगळं डार्क नेटमध्ये या गोष्टी होत असतात। त्याच्यामुळे पोलिसांना मी कंप्लेंट केलेली आहे। माझा अनुभव हा मी नक्की तुम्हाला एक अनुभव म्हणून शेअर करीन, पण जे व्हॉट्सअप वापरतात त्यांना माझी विनम्र विनंती आहे की असा कुठलाही अनोळखी मेसेज आला तर जर तो उघडला तर त्याच्याजवळचं कुठलाही प्लीज आयकॉन दाबू नका। कदाचित तो स्पॅम असू शकेल किंवा हॅकिंगचा कुठला तरी एक नवीन प्रकार असू शकतो। प्लीज बी केअरफुल, सेफ्टी फर्स्ट। म्हणजे नुसता प्रायव्हसीचा विषय नाही, पण दुसरा कोणीतरी व्यक्ती माझा व्हॉट्सअपचं अकाउंट वापरतंय, त्याचा गैरवापर येऊ शकतो। या अकाउंटमधून लोकांना काहीतरी चुकीचे चांगले वाईट मेसेजेस पाठवू शकतात। म्हणजे जयंत पाटलांना जर त्यांनी पाठवलेल्या नमस्काराला उत्तर दिलं तर त्यांना पूर्ण माझ्या व्हॉट्सअपचा ॲक्सेस आहे। त्याच्यामुळे जे व्हॉट्सअप वापरतात किंवा असं कुठलंही तंत्रज्ञान वापरतात, माझी तुम्हाला विनंती आहे की प्लीज बी केअरफुल। ताई, काल ठाकरे गटामध्ये झालं त्याकडे तुम्ही कसं बघता? कारण एकीकडे सुपाऱ्या टाकल्या गेल्या तर दुसरीकडे शेण फेकलं गेलं, ही महाराष्ट्र नाही, अतिशय दुर्दैवी आहे ज्या घटना झाल्या त्या। माझी सगळ्यांना विनंती आहे की हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे। या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत। कार्यकर्त्यांचं मी समजू शकते की कधी कधी ते नाराज होतात, पण या घटना वाढत चालल्या आहेत। तुम्ही बघा, अमोल मिटकरींचं झालं, त्याच्यानंतर जिथे